नमस्कार. आपण पाहत आहात दिग्रस गर्जना न्यूज 24. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आवाहन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची लाभाची रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता जवळच्या सेतू सुविधा केंद्राला भेट देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री विकास मीना यांनी केले आहे. चला तर पाहूया त्यांनी केलेले हे आवाहन. सर्वांना नमस्कार. मी विकास मीना, जिल्हाधिकारी यवतमाळ. आपण सगळ्यांना माहिती आहे की 2 जूनचे GR प्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अहिल्याबाई देवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ते राबवण्यात येत आहेत. त्याची निवड यादी, जे फायनल पात्र शेतकऱ्यांची यादी आहे ते आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ते पोर्टलवर उपलब्ध आहे. यामध्ये माझ्या सर्व शेतकरी बंधूंना आवाहन आहे की आपण जवळचे जे CSC केंद्र आहे किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जावा आणि आपला आधार KYC यामध्ये कंप्लीट करावी. आपल्याला अजून सांगायचं की आज रोजी आपल्या जिल्ह्याच्या जवळपास 70,000 शेतकऱ्यांना अजूनपर्यंत KYC केली नाही. त्या शेतकऱ्यांना माझं आवाहन आहे की जितके जल्दी तुम्ही स्वतःचा KYC करणार आहे त्याचा बेनिफिट आपल्याला लवकरात लवकर होणार आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की या शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत आपण 2 लाख रुपये पर्यंत ज्यांची थकबाकी आहे त्यांना आम्ही सपोर्ट करत आहेत आणि त्यासोबत जे रेग्युलरली पे करणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 पर्यंत आपण प्रोत्साहन अनुदान देत आहेत. यामध्ये एक अजून सूचना माझी सगळ्यांना राहणार आहे की आपण ज्यावेळी VLE कडे या CSC केंद्रावर जाणार आहे त्यावेळी आपल्याला कोणताही शुल्क अदा करण्याची गरज नाही. ते शासन स्वतःच्या स्तरावर पे करणार आहे. यामध्ये कोणाने जर रुपये मागले या EKYC साठी चार्ज केला तो त्याची रिपोर्ट प्रशासनाला तुम्ही करावी. धन्यवाद. आपण पाहत होता दिग्रस गर्जना न्यूज 24. आमच्या चॅनलवरील पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.